नमस्कार मंडळी, आज आपण हरतालिकेचे व्रत कसे करावे हे बघणार आहोत। गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात। या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे। स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावा, त्या बाजूला रांगोळी काढावी व केळीच्या खांब्यांनी सुशोभित करावे। चौरंगावर एका ताटामध्ये वाळू आणून पार्वती व सखीसह तिची स्थापना करावी। उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावर सुपारीवरील किंवा नारळावर गणपती मांडावा। सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावेत। अक्षता हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा। घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजेचा प्रारंभ करावा। पूजेला बसण्याआधी सर्व पूजेचं साहित्य एका ताटामध्ये व्यवस्थित काढून घ्यावे। पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजा देखील करावी। सर्वप्रथम गणपती आणि नंतर महादेव सखी पार्वतीची षोडशोपचार पूजा करावी। पूजासाठी घेतलेले सर्व साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे। पूजेसाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे आहे: चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, तामण, पळी, पंचपात्र, तसरा, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कर्पूर आरती, हळद कुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, खडीसाखर, कापसाचे वस्त्र याप्रमाणे सर्व साहित्य घ्यावे। हे सर्व साहित्याने पूजा केल्यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवून जी काही पत्री जमा केलेली आहे ती पत्री वाहावी। हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात ती क्रम असे आहे: बेल, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कण्हेर किंवा तुम्हाला ज्या फळांच्या किंवा फुलांच्या फांद्या सापडतील ती सर्व पत्री इथे वापरावी। नंतर मनोभावे प्रार्थना करावी। कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी। त्यानंतर हरतालिकेची व श्री महादेवाची आरती करून पूजा संपन्न करावी। अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने हरतालिकेचे व्रत मनोभावे करावे।